तापले उन्हामध्ये बघा मामा पण तापले इथेशील सगळे कामगार इथे बसल्यात भुकल्यात. तिथं बिर्याणी बनवलं टोप पण आणले सगळं टोपावर बसले इथेशील बिर्याणी बनवला. मामा बाबा इथे मामा जरा लाल पडले उन्हान आमचा. शनी महाराज की जय हो. आदेश आदेश काम करत थकले मामाहून बसले इथं. मामा इकडे बघ जरा. मामाने जाम सहकार्य केला. आता गेलेत भाऊ किती टाइम होते मीटिंगला. विकास भाऊ सागर खापरे आदेश अलग निरंजन जे गेलं होतं ते आलेलं आहे. आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या एकदम सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे. आणि चर्चेमध्ये खूप चांगले असे विषय घेतले आणि त्या विषयावरती कोकरे साहेबांनी स्वतः की आम्हाला आता आमच्या डोक्याला हेड्याक नको, जे काय आम्हाला द्यायचं आहे ते दिलंच पाहिजे. म्हणून आपल्या कामगारांनी ठेकेदारांनी किंवा कर्मचाऱ्यांनी स्वतः नम्रपणे आपलं काम पार पाडलं पाहिजे. जे कोणी कामगार किंवा कर्मचारी नगरपालिकेचे असतील ठेकेदाराचे कर्मचारी असतील चुका करत असतील ते आमच्या निदर्शनात आणून द्या आणि त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू. पण मला एक आपल्या कामगारांना सांगणं आहे की आपण श्रमजीवी संघटनेचे सभासद आहात. श्रमजीवी संघटना ही एक आपल्या कुटुंबातील एक सदस्य आणि सदस्यावरती कुटुंबावरती जे काही संस्कार घडलेले असतात त्या पद्धतीचे आपण संस्कारिक असे कामगार आहात. म्हणून कुठल्याही अधिकाऱ्याशी असेल पदाधिकाऱ्याशी असेल जेव्हा बोलत असताना आपण नम्रपणेच बोललं पाहिजे. आपण आपली जी ताकद आहे जरी आपण आज इथे 50 100 200 जे काही जमलो असेल पण आपल्या पाठीमागे लाखोंची ताकद आहे. नुसती तुमची कल्याण डोंबिवली महानगरपालिका नाही तर इतर महानगरपालिका सुद्धा आपल्या या युनियन त्या ठिकाणी आहे. सगळ्या आयुक्तांना उपायुक्तांना श्रमजीवी कामगार संघटना काय हे माहिती आहे. त्यांनी ती दिलगिरी व्यक्त केली की आम्हाला तुम्ही वेळ दिला नाही. शुक्रवारी संध्याकाळी पत्र दिलं आणि शनिवार रविवार सुट्टीचा असल्यामुळे आम्हाला तुम्हाला बोलवता आलं नाही. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला आंदोलन करायची वेळच दिली नसती. पण आपण ज्या आंदोलनाची तारीख दिली ती सोमवार दिली आणि ज्या दिवशी आंदोलन आहे त्याच दिवशी त्यांचा आठवड्याचा पहिला दिवस. म्हणून त्यांनी सांगितलं की ह्याच्या पुढे तसं काय तुम्हाला आंदोलन करायची वेळ येणार नाही. हा सर्वात मोठा जो आपला 1 वर्ष 2 वर्ष झाली जो काही अडचणीचा भाग होता ते कामगार कमी केले होते. कमी म्हणजे त्यांना कामावरच घेतलं नव्हतं. कामगार कायदा काय असेल ते त्यांना सगळं कळतंय पण फिरवून फिरवून ठेकेदार फिरवत होते. कोकरे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की जे कोणी कामगार तुमचे 41 कामगारांची जी यादी आहे ते 41 कामगारांना जे काय घरी बसवलंय त्यांना सगळ्यांना आम्ही या 2-3 दिवसामध्ये त्याची कोणाचं इंटरव्ह्यू झालाय कोणाची ट्रायल घेतले आणि कोण बाकी आहे यांचं 2-3 दिवसामध्ये आपलेच पदाधिकारी जाऊन तिकडे पडताळणी करतील आणि काही सेकूरमध्ये जातील काही सुमितमध्ये राहतील. पण सगळ्या कामगारांना कामावर घेण्याची त्यांनी आम्ही घेतलेली आहे तसं आपल्याला लेखी देणार आहे. आणि जरी 3-4 दिवसात आपल्याला त्यांनी त्या बोललेले आहेत त्या लेखी दिलेले आहेत त्याच्यावर जर त्यांनी काही कारवाई करायला सुरुवात केली नाही तर पुढे सुद्धा त्याच्यावर न थांबता आपल्याला पुढे आंदोलन करायची तयारी करावी लागेल. त्यावेळेस स्वतः परत आपल्याला तयार राहायचं आहे. म्हणून आपापसामध्ये आपल्याला कोणी आपल्या युनियनने कळवलंय तर ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि युनियन सांगेल त्या पद्धतीनेच वागलं पाहिजे. नाहीतर युनियन सांगतंय आणि आपण आपल्या मनाचं करतो तर तो कामगारांनी जर ते ऐकलं नाही तर त्याच्यासाठी युनियन जबाबदार राहणार नाही. चुका आपल्याकडून
होऊ नये याची दक्षता आपण घ्यायची आहे. काल काय झालं ते सोडून आजपासून आपल्याला चांगल्या पद्धतीने आपलं काम चोख पार पाडायचं आहे. आपल्या पाठीमागे आपलं कुटुंब आहे आणि ते कुटुंब आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून तुमचा जो इन्शुरन्सचा विषय आहे तो ग्रुप वाईज इन्शुरन्स काढून, सुमितवाल्यांनी सांगितलं की ग्रुप वाईज इन्शुरन्स काढलेला आहे. तुम्हाला प्रत्येकाला जे ESIC मध्ये बसत नाहीत त्यांचा इन्शुरन्स त्यांनी काढलेला आहे, तो सुद्धा आपल्याला ते देतील. पगार स्लिप तुम्हाला देतील. पगार स्लिप वरती आपण नुसतं ठेकेदाराचं न सांगता नाव, तर महानगरपालिकेचं सुद्धा नाव सांगितलेलं आहे टाकायला. हा एक सगळ्यात मोठा विजय आहे. जसं आपण आता मीरा भाईंदर असेल, वसई विरार असेल, भिवंडी महानगरपालिका असेल, ठेकेदार हा फक्त ठेका घ्यायला येतो, पण आपण कामगार हे महानगरपालिकेचे आहोत हे आपण समजून घ्यायचं आहे. आपण ठेकेदाराचे नाही आहेत तर महानगरपालिकेचे आहोत. तुम्हाला जो कपडा दिला जाईल त्या कपड्यावरती पण ठेकेदाराचं एका बाजूला असेल, एका बाजूला महानगरपालिकेचा सिम्बॉल असेल. म्हणजे तुम्ही काम करत असताना तुम्ही कोणाचे आहात, तुम्हाला अडचणी येतात. कामगार कुठे काम करतो, कोणाचा आहे काय माहिती पडत नाही. जेव्हा नगरपालिकेचा सिम्बॉल दिसला की महानगरपालिकेचा कामगार आहे या उद्देशाने समोर ओळखलं जातं. आपला जो पगार वेळेत व्हावा यासाठी सुद्धा त्यांनी आपल्याला आश्वासित केले, लेखी देणार आहे. जो सेक्यूरचा पगार बाकी आहे काही जणांचा, तो पगार उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये ते टाकणार आहेत. PF त्यांनी सांगितलं का जो मागचा PF आणि जो राहिला होता तो आम्ही एकत्र करून टाकलेला आहे. तरी सगळ्यांनी आपण आपलं जो PFचं खातं आहे त्याचं चौकशी करा, त्याची स्टेटमेंट काढा. कोणाचं राहिलं असेल तर त्यांच्या निदर्शनात आणून देऊ, ते सुद्धा टाकतील. आपण शेकूर वनचं जे काही फरक राहिलेला आहे, वैयक्तिक आपण जे काही अर्ज केले होते ते त्यांच्याकडे दिले, ते पडताळणी करून ज्याचं जे काही बाकी असेल ते शेकूरवाले आपल्याला देणार आहेत. आपल्याला जो काय ID चा विषय होता तो ID आपल्याला साधा दिलेला आहे, तो चांगल्या पद्धतीने द्यावा. जसं आपण पॅन कार्ड असतो, आधार कार्ड असतो, अशा पद्धतीने थोडंसं तुम्हाला तो स्मार्ट कार्ड याच्यासारखा तो मिळाला पाहिजे. या सर्व मागण्या. आणि दुसरं की आपल्या बरोबर जे युनिट सुपरवायझर असतील, SI असतील, ज्या पद्धतीने आपल्या बरोबर वागतात त्याचं कोकरे साहेबांनी त्यांना सांगितलंय की आमची मीटिंग झाली आणि आम्ही त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले, असे कोणी वागतील त्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतो तर त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. आणि आपण आपले वरिष्ठ कोणी जे असतील सुपरवायझर त्यांच्याशी बोलताना उद्धट भाषा वापरायची नाही. माझं काम आहे, मला करायचं आहे. नाहीतर मग आपण तो बोलतोय तसं आपण बोलत गेलो तर तसं चालणार नाही. कारण युनियनच्या निदर्शनात तसं जर दिसून आलं आणि उशिराने जर आलं तर 10-15 मिनिटाचा अवधी सुद्धा आपल्याला त्यांनी दिलेला आहे की तुम्हाला घरी पाठवणार नाही किंवा हाफ डे लावणार नाही, हे सुद्धा आपल्याला ते लेखी देणार आहेत. आपल्याला श्रमजीवी संघटना ही वाढवायची आहे. कल्याण डोंबिवली असेल, मीरा भाईंदर असेल. आता मीरा भाईंदरला जवळजवळ 2000+ आपले सभासद तिकडे झालेले आहेत. 3500 सभासद झाले. म्हणजे सांगायचा उद्देश तुम्हाला सांगतो की फक्त सफाई. मी थोडक्यात थोडंसं ताईंना त्यांच्या मनोगत व्यक्त करायला देणार आहे. ह्या आपल्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या आपण लेखी स्वरूपात घेतोय. आता आपल्याला पत्र देत आहे आणि आपल्याला अधिकारी घेऊन येतीलच.
तर आपण सर्वांनी सभासद राहिले असतील त्यांनी व्हायचं आहे, सभासद होऊन जा. आणि आता बसा बसा, खालीच बसा. साहेब पांडे साहेब आपलं जे पत्र घेऊन आलेलं आहे तर ते आपल्याला स्वीकारायचं आहे आणि आपलं जे काढ पुढील जे काय असेल ते आपल्याला सांगितलं जाईल. चला तो बस चल तू. तर वाचला ना मंदिर काय घुसले साईडला हो ना. आवरी पब्लिक मग बघती. अरे 2 दिवसानंतर विषय बंद होतो. 2 दिवसानंतर परत विषय बंद होईल तो. मागच्या टायमाला पण तसंच केला ना. मागे पण सुट्ट्या या शापूरला सर्वांनी खाली बसा. आपल्याला जे पांढरे सरांनी पत्र दिलंय ते पत्र आपलं आंदोलन स्थगितीसाठी, म्हणजे आपलं आंदोलन आता आपण स्थगित करणार आहोत. तर आपल्या ज्या मागण्या ज्या काही आहेत त्या मागण्यांचं लेखी स्वरूपात कुठली गोष्ट कशा पद्धतीने मी सांगितलंय ते मान्य केल्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील. 2 ते 3 दिवसात आपले 2 पदाधिकारी तिथे जातील आणि ज्या कामगारांची जी लिस्ट आहे, यादी आहे, ती यादी कोणाचा इंटरव्ह्यू झालाय, कोणाची ट्रायल झाले, कोणाचं बाकी आहे, ही सगळी डिटेल काढतील. त्याच्यानंतर सिकूरमध्ये कोणाला, सुमितमध्ये कोणाला, ह्या पद्धतीचं तुमचं डिवायडेशन होईल. म्हणून आपल्याला यासाठी की आपण तिथे पडताळणी झाल्याच्या नंतर जर त्यांनी नाही घेतलं, मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यानंतर नाही झालं तर पुन्हा आपल्याला ते आंदोलन करावं लागेल. आणि आपला जो पगार आहे, आता जसं तुमचा याचा शेकूरचा जो बाकी आहे तो उद्या परवा 2 दिवसात होणार आहे. आणि बाकी पुढचे जे पगार आहेत ते वेळेवरती ते करणार आहेत. त्यांनी सांगितलंय की जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला आम्ही पॅनल्टी लावण्याचं पत्र तसं पुढे कळवणार आहोत, असं त्यांनी सांगितलेलं. म्हणून आपल्याला जे काही नुसतं लेखी दिले म्हणून आपण त्याच्यावर गप्प न बसता 2 दिवसानंतर आपले 2 पदाधिकारी आम्ही सुद्धा असणार आहोत. तुम्ही तुमचं काम करायचं आहे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला युनियन आवाज देईल, हाक देईल, त्यावेळेला तुम्हाला हाक द्यायची आहे, आवाज द्यायचा आहे ना जमवायचा आहे. श्रमजीवी संघटना जिंदाबाद, श्रमजीवी संघटना जिंदाबाद. जेवढे कमी केलेले आहेत त्यांना सर्वांना, जे 2 दिवसापासून कोणाला काढलेलं आहे किंवा 2 महिने, त्यांची सगळ्यांची नावांची लिस्ट आणि त्यांना घेतली जाईल. फक्त आपण स्वतः आपलं वाणी म्हणजे बोलणं, एखाद्यावरती उद्धटपणाने बोललं नाही पाहिजे, तेवढी आता बारीकाईने त्यांचं ठेकेदाराचं लक्ष असणार आहे. म्हणून आपण आपली चूक ही कधीही कोणाच्या जवळ घालवून देऊ नका, चोरी करून देऊ नका, कारण चूक ही खूप महत्वाची असते. आणि मग त्याच्यावर तुम्हाला कामावरून कमी करत असताना तुम्हाला नोटिसा देणार आहे, तसं सांगून कोणी काढणार नाही. मी
पुन्हा एकदा सांगतो की आपले जे काही कामगार आहेत त्या सर्वांनी, राहिलेले जे कोणी असतील त्यांनी सर्वांनी सभासद व्हायचं आहे. आणि जे आपले 400-500 सभासद आहेत त्याच्यात 1000-1500 कसे होतील यासाठी मी तुमच्याकडून आश्वासित करतो. तुम्ही कराल ना, एकाचे 2 कराल ना का? किती कराल? प्रत्येकाने 2 करायचे सभासद कराल का? 2027 पर्यंत आपले 400 चे 1200 झाले पाहिजे. वाढतील का? आवाज कमी येतो. मी जयश्री ताईंना विनंती करतो त्यांनी थोडक्यात जरा आपल्याला त्यांच्या ऐकायची मनस्थिती आहे ना आपली. हा, म्हणून त्यांनी 3500 सभासद कसे केले हे ऐकून घ्या. आपल्याला पण ते काम करायचं आहे. तुम्ही 1-2 चालणार नाही तर आपल्याला ताकद वाढवायची आहे. सर्वांना जिंदाबाद जिंदाबाद हा आवाज जोरात आला पाहिजे. तो जो कोण अधिकारी आहे किंवा आयुक्त आहे तो ज्या काण्याकोपऱ्यात बसला त्यांनी पाठवलं पाहिजे त्याच्या याला की बाबा जा बघ कोण किती जिंदाबाद बोलायला आले. आपला असा मोर्चा असायला पाहिजे, आपली एकता असायला पाहिजे. एकी असल्याशिवाय काही भेटत नाही. आमच्या इथे माननीय विवेक भाऊ पंडित यांनी 2005ला मीराबाईंदरमध्ये पहिलं पाऊल टाकलं. ते असेच आले नाहीत. त्याच्यासाठी मोठा एक इतिहास आहे, खूप सांगण्यासारखा आहे. जो इतिहास मीराबाईंदरमध्ये घडवला तो प्रत्येक ठिकाणी घडलाच पाहिजे किंवा तिथे सांगितलं पाहिजे की कामगार संघटना किंवा संघटना काय आहे. तेव्हा आमची 2 सपाळ्याचे म्हणजे सातपाटीचे 2 कामगार महेश पाटील व इरफान शेख हे अशाच गावात चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला दिवस होता 60 रुपये. मी 2003ची गोष्ट सांगते. 2003ला मीराबाईंदरमध्ये 60 रुपये दिवस होता. 60 रुपये रोजाने काम करत होते. तेव्हा युनियन होती काँग्रेसची युनियनमध्ये भडकवान म्हणून प्रकाश भडकवान म्हणून ते सांभाळत होते. त्यांनी 5 रुपये वाढवले पण त्याच्यासाठी आम्हाला पोलिसांकडून खूप काठ्या खावाव्या लागल्या. म्हणजे आम्हाला तिथे आंदोलन करून दिलं नाही. त्याच्यानंतर तुझे महेश पाटील आणि इरफान शेख असेच गावात बसले असताना चर्चा झाली की एवढाच पगार आहे असं होत नाही. तिथले जे शिवसेनेचे म्हणजे भाऊ शिवसेनेत पहिले उपनेता होते त्यांची ओळख होती. त्याचाच विषय गावात बसल्या तर त्यांनी सांगितलं की मी त्यांना तुम्हाला तिथे उजगावला घेऊन जातो, पुढचं कार्य तुम्ही करा. ते दोघं गेले तेव्हा त्यांनी हा विचार नाही केला की कामगार आमच्या जुडला किती येणार. मीराबाईंदरमध्ये संघटना कशी आली याचं मी उदाहरण सांगते. ते दोघे गेले, भाऊंशी चर्चा केली. भाऊंना सांगितलं की असा असा त्रास होतो, असं आहे जे प्रत्येक ठेकेदार प्रत्येक महानगरपालिका करते. असा आमचा दिवस आहे. आम्ही एवढ्या लांबून होतो. आज सातपाटीवरून मीराबाईंदरला यायचं बोललं तर तेव्हा ट्रेन पण नव्हत्या. म्हणजे आता ज्या लोकल जातात त्या तेव्हा नव्हत्या. त्यांनी सांगितलं, भाऊंनी सांगितलं किती कामगार आहेत. त्या दोघांना प्रश्न केला कामगार किती. तेव्हा आमच्या मीराबाईंदरमध्ये म्हणजे मी 2003चं सांगते 1200 कामगार काम करत होते पूर्ण मीराबाईंदरमध्ये. 1200 कामगार काम करत होते. त्यांनी सांगितलं 1200 कामगार आहेत. भाऊ म्हणजे 800 कामगार जेव्हा मला सभासद करून देणार तेव्हा मी मीराबाईंदरमध्ये पाऊल ठेवलं. ही पहिली भाऊंची आठ. त्याने त्या दिवसापासून खूप धावपळ केली. प्रत्येक वार्डमध्ये जाणं, कामगारांना समजावणं करणं. त्यांनी मिनिमम 800 नाही पण 500-600 कामगारांच्या सभासत्व केलं. आणि ते भाऊंना सांगितलं का भाऊ आम्ही एवढं केलं. भाऊ आले, भाऊनी सांगितलं. आमचा मोर्चा असायचा ना, आमची ड्युटी होती 7 ते 3. भाऊ स्टेशनला यायचे. भाईंदर स्टेशनला आता तिथे मच्छी मार्केट आहे. भाईंदरला तुमचा कोण नातेवाईक असेल किंवा तुम्हाला कधी गेला असाल तिथे आमच्या मिटिंगा व्हायच्या. भाऊ बरोबर 2-2:30ला यायचे. आम्ही 3ला कामावरून सुटून गेलो की तिथे मिटिंगा व्हायच्या. तिथून आमची 2-2ची रॅली जशी तुम्हाला आता घेऊन आलो आम्ही 2-2च्या इशारा. तेवढे कामगार महानगरपालिकेवर चालत आहे ना, चर्चा होणार. आज संघर्ष जवळजवळ किमान वेतनाप्रमाणे पगार होण्यासाठी जवळजवळ आम्हाला
2012 पर्यंत करावा लागला. म्हणजे 6 वर्ष संघर्ष केला आम्ही. 6 वर्ष संघर्षानंतर आम्हाला किमान वेतनने पगार भेटला. आणि तो भाऊ आले तेव्हा ठेकेदाराने बोलून 80 रुपये 90 रुपये दिवस झाला, 90 110 झाले. आणि ठेकेदाराने पण स्वतः भाऊला फाउंटन हॉटेल, मला माहिती असेल पोरबंदरच्या टर्निंगवर फाउंटन हॉटेल आहे, तिथे ठेकेदार तेव्हा मीराबंदरचा अध्यक्षपद माननीय मंगेश पाटील हे सांभाळत होते. आणि तिथे शिष्टमंडळ ठेकेदार भाऊ समोरासमोर गोष्टी झाल्या. त्यांनी स्पष्ट सांगितलं की भाऊ एवढं कमिशन आम्हाला द्यावं लागतं, एवढं करावं लागतं, आम्हाला काही परवडत नाही, आम्ही कसं कामगारांना काय देणार. म्हणजे त्याच्यात काही लपवाछपवी होती समोर. आम्हाला एवढं वेतन येतं, याच्यातली एवढी पॉकेट नगरसेवकांना जातात, एवढा अधिकाऱ्याला जातो, एवढं हे जातं, मग आम्ही कामगारांना काय देणार आणि आम्ही काय कमावणार. मग त्याच्यावर उलगडा म्हणून भाऊनी तो संघर्ष चालू केला. किमान वेतन चालू करायला जवळजवळ 6 वर्ष लागली. आणि पहिलं किमान वेतन आम्हाला 7 जून पहिला पगार, म्हणजे आमचा टेंडर निघाला एप्रिल महिन्यात. पण एप्रिल मे महिन्यात 1200 कामगारांचा झिरो बॅलन्सवर ऑटो खोलायला पण उशीर जातो. त्या उशिरामुळे 2 महिन्याचे पेमेंट आम्हाला हातात द्यायला, ते पण आमच्या कामगारांनी घेतलं नाही. भाऊनी सांगितलंय ना आता घ्यायचंच नाही, आम्हाला बँकेतच पगार पाहिजे. मग घेतलं नाही. मग त्याच्यासाठी पण भाऊनी परत मग आम्हाला बोलवलं की त्यांचं अशी समस्या आहे, प्रत्येकाचं अकाउंट नाही खोललं तर ते घ्या, पण तुम्हाला जो PF आहे तो त्या दिवसापासून कापेल, म्हणजे एप्रिलच्या 1 तारखेपासूनचा PF कापेल. आणि 7 जूनला आम्हाला पहिलं पेमेंट हे बँक अकाउंटमध्ये आले. हा झाला तो पहिला संघर्ष. दुसरा संघर्ष झाला तो 2016ला, म्हणजे त्याची सुरुवात झाली 2015ला. 2014ला पंजाब हायकोर्टाने दुसरा निर्णय दिला की कामगार किमान वेतनानुसार डबल पगार झाला. म्हणजे 222 प्रमाणे 7,500 पगार येत होता, तो 2015ला 14,000. आता जर ते 100 रुपये की 5 रुपये वाढवून देतो, डबल पगार वाढवून देतील का? त्याच्यासाठी किमान आम्ही 2 वर्ष संघर्ष केले. त्याच्यासाठी वसई महानगरपालिका, वसई विरार आणि मीराबंदर महानगरपालिका मंत्रालयामध्ये कम से कम 3,000 कामगार हे ट्रेनने गेलेले. मंत्रालय कुठे आहे? मुख्यमंत्र्यांचा बंगला कुठे आहे? वर्षावर. 3,000 कामगार ट्रेनने प्रवास केला, ट्रेनने. आणि त्याच्यासाठी सिक्युरिटीसाठी, म्हणजे जेव्हा तिथे माहिती पडलं की असे कामगार येणार आहेत, हे पोलीस साहेब आहेत, ते साध्या वेशामध्ये, म्हणजे आपण साध्या सिव्हिलमध्ये असतो ना, त्यांना प्रमुख नावं दिलेली होती. मंगेश पाटील, हरीश शिपरे, इरफान शेख, म्हणजे जे आम्ही प्रमुख होतो ना, हे स्टेशनवरून उतरले की यांना उचलायचं. मग ते विचारत होते तुझं नाव काय, तुझं नाव काय. ते जुनचे जुन येत होते ना ट्रेनमध्ये जसे. तो आंदोलन तिथे भाऊनी स्वतः वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला झाडू मारले. तिथून एवढं करून सुद्धा, मागण्या करून सुद्धा नाही मान्य झालं. नाही, त्याला 2 वर्ष संघर्ष झाला. हे असंच हे पत्र देतो, ते पत्र देतो, पण नाही इलाजा खातीर बेमुदत संप करावा लागला. हा संप जवळजवळ 8 दिवस चालला. 1 दिवस नाही चालला, 8 दिवस. 8 दिवस चाललेल्या संपात आमच्या कामगारांनी एवढा प्रतिसाद दिला की तिथले स्थानिक कामगार रात्री राहायचे. आणि जे सपाळा, म्हणजे आमच्या मीराबंदरचा इतिहास आहे की आमच्या मीराबंदरमध्ये 75% कामगार हा सपाळा पालघरवरून येतो, डहाणूपासून. मग ते दिवसा राहायचे आणि नाईटला आम्ही स्थानिक कामगार, त्याच्या जोडीला लेडीज पण, आणि आपले संघटनेचे बाळाराम भाऊ, नंदा वाघे पदाधिकारी. रात दिवस चाललेला हा संघर्ष 8 दिवस चालला. 8 दिवसांनी त्यांनी मागणी मान्य केली. कचऱ्याचे डंपर रस्त्यावर खाली केले, त्याचे गुन्हे दाखल झालेले. ते आता गेल्या वर्षी ते त्याच्यातून नील झालं. त्याच्यासाठी तो संघर्ष झाला, मागण्या मान्य झाल्या, पगार वाढवल्यानंतर तिथल्या आमदार तत्काल नरेंद्र मेहता यांनी लगेच 300 कामगार कपातीचा आदेश दिला. ते आम्हाला एवढा पगार झेपणार नाही. डबल झाला ना, 7.5चा 14. मग त्याच्यासाठी परत संघर्ष. 300 कामगार काढणार, ते काय खाणार?
त्याच्यासाठी परत आंदोलन. पण आपलं एक चांगलं भाग्य होतं की आमचं जे परमानंट वगैरे आहेत ते आमच्या खेळीमेळीत राहणार असल्या कारणाने ते आम्हाला सांगायचे की आज आम्हाला कचरा उचलायला लावणार नाही, तुम्ही काहीतरी करा. तसं माझं एका परमानंटने मला फोन केला रात्री की उद्याला जर आम्हाला नोटिसा काढलीत की कचरा नाही उचलला तर तुमच्यावर कारवाई करून तुम्हाला घरी बसू. ते परमानंट आहेत, त्यांना महानगरपालिका बसू शकते. भाऊना 7-7:30ला फोन केला, भाऊ असं असं झालंय. भाऊ बोले काय करायला लागेल. बोला आता त्याच्यात काय तर पोलीस तर सिक्युरिटी असणारच. बोले जेंट्सला एकाला पण उतरवू नका, जेवढे आहेत तेवढे लेडीज घ्या. जेवढ्या मीराबाईंना तेव्हा लेडीजची संख्या पण कमी होती, आता खूप झाली. 250 ते 300 पूर्ण मीराबाईंमध्ये लेडीज काम करत. प्रत्येकाला सूचना देण्यात आली आणि 8 दिवसाचा कचरा जमा होता ना, म्हणजे ते पहिले गेले आपल्या नाक्यावर कामगार बसतात ना बिगारी, त्यांच्याकडे गेले ठेकेदार. म्हणजे सकाळी ते तशाच पिचेलावर उठून अधिकारी पहिले त्यांना आणायला गेले, कारण 8 दिवसाचा कचरा साचलाय. त्यांना आम्ही अडवलं, त्यांना समजावून सांगितलं की आम्ही अशाच्या पगारासाठी मागणी केली, आम्हाला घरी बसवतात म्हणून तुम्हाला मागणी करत तुम्हाला बोलवायला आले. पण त्यांना समजावलं तर ते पण नाही गेले. माणूस की माणसाला जागा करतो, तो पण एक कामगार आहे, आपण पण कामगार, समजून घेण्याची एक गरज असते. त्याच्यानंतर कोणीच जात नाही म्हणून साहेब म्हणजे असे रागारागातच गेले. जेसीबी वगैरे मागवली. 8 दिवसाचा कचरा किती असतो, आज तुम्ही वाहन चालक आहात, कामगारात किती असतो 8 दिवसाचा. आपण साफसफाई नाही करत, पण बिल्डिंगचा तर कचरा येणार ना, तो तर कचरा कुंडीवर पडणारच. बिल्डिंगवाले कुठे नेणार, जे बिल्डिंगला झाडू मारायला जातात त्या ढिगावर अक्षरशः आणि त्या जेसीबीवर आमच्या 15 बायका बसून राहिल्या. पायावर जेसीबीवर एकही जेंट्स नाही, कारण भाऊने आदेश दिलेला जेंट्स जर गेला तर उचलणार पोलीस. आणि त्यांच्याकडे महिला तेवढ्या नव्हत्या, पोलीस महिला तेवढ्या नव्हत्या. त्या क्षणाला एवढे किड्यामध्ये आमच्या लेडीज बसल्या आणि तिथेच तो विजय झाला आणि एकही कामगार कमी करता आला नाही. ही ताकद कसली असते, आपल्या एकीची असते. आज तुम्ही सांगा आम्ही एवढे करत आम्ही काय करणार. आज बघितलं खूप वाईट पण वाटलं की जर एवढे सभासद असताना एवढेच असतात. आज आमच्या मीराबाईंमध्ये इतिहास आहे की सफाई कामगार हे कमसे कम 3,500 आहेत. सफाई वाहन चालक, त्याच्यात आमच्याकडे बघा पाणी डिपार्टमेंट आहे, वॉलमेनचं, स्मशानभूमीत काम करणारे आहेत, औषध फवारणीचे आहेत, अतिक्रमण विभाग जे फेरीवाले उचलतात ते आहे, हाऊसकीपिंग आहे. म्हणजे मीरा मैदानमध्ये आम्ही एकही असं डिपार्टमेंट सोडलं नाही जिथे वेगवेगळ्या स्तरावर काम करतात. हे कशासाठी करावं लागतं की जेव्हा ही परिस्थिती येते तुमच्यावर, आज जर तिथे जर तुमची ताकद असती तर आज पूर्ण कल्याण डोंबिवली आपल्याला बंद करता आले असते. म्हणून ही ताकद असणं आपली गरजेची आहे. आता लिटर्स मध्ये आमच्याकडे बायोगॅस म्हणजे जो कचरा वर्गीकरण होतो ना, मला सुका आणि त्याचा तो गॅस बनवतात, ते कामगार आता लिटर्स मध्ये आमच्याकडे आहे. म्हणजे ही ताकद का, तर ते हे करणं पण गरज आहे. आज 40 कामगार म्हणजे परमानंट जवळजवळ आपल्याकडे परमानंट SI लोक आहेत, नर्स आहेत. कुठलंच असं डिपार्टमेंट मीराबाईंमध्ये नाही तिथे कामगार श्रमजीवी संघटना नाही. ही ताकद आपण वाढवावी लागते की त्याची गरज आपल्याला पडते. आज जर तुमची ताकद असती दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये तर ते पण लोक इथे येऊन बसले असते. आपल्याला पटवून द्यावं लागतं की संघटना काय करते. बघा युनियन खूप येतात, आम्ही पण पहिले नवीन जोडताना असंच बोलायचो, युनियन खूप येतात, काय मांडणी करतात हे करतात. एकमेव श्रमजीवी संघटना अशी आहे की ती युनियन नाही आहे, ही संघटना आहे, ही गरिबांसाठी आहे, ही गरिबांची संघटना आहे. भाऊनी श्रमजीवी संघटनेचा पाया 1984 ला रोवला. आज किती वर्ष झाली संघटनेला, 40-45 वर्ष व्हायला आली, पण ही संघटना आहे. युनियन असते मांडवली करून जाते, संघटना मांडवली करत नाही. आज करायची असते कमसे कम 10 वर्कर आमच्या बरोबर होते ना, वरती 10 जण होते. समोर जे काय झाले ते बोलणारच. आज उद्या तुमच्या जोडलाच काम करणार आहेत, काय चर्चा झाली, कशा प्रकारे झाली ते बोलणारच, तुम्हाला सांगणारच काय झालं काय नाही. काय असतं, आपली एकी महत्वाची असते. एकाला आज दादा बोलला ठीक आहे, त्याने मी पण समजू शकतो. आज तो 4 महिने झाले घरी बसलाय, घरचं काय असतं, आपल्याला 1 महिना पगार उशीर झाला तर काय प्रॉब्लेम होतो. आज मुलं शिकतायत,
परीक्षा चालू आहे, जाण्या येण्याचा खर्च असतो, आपण पण समजू शकतो. पण एक डिसिप्लिन ठेवा. आम्ही पण कामगारच आहोत, आम्ही कोण मोठे नेते नाहीत, आम्ही पण सफाई कामगारच आहोत. पण एक आपला डिसिप्लिन असला पाहिजे. जेव्हा भांडायचं तेव्हाच भांडायचं, रोज रोज नाही. रोज रोज भांडणाऱ्याला कोण इंटरेस्ट देत नाही, विचारत पण नाही. म्हणून जेव्हा बोलायचं तेव्हाच बोलायचं. आपण बघा, आपल्याला पण गरज आहे, त्यांना पण गरज आहे, आपण नम्र राहायचं. माझं तर एक वैयक्तिक बोलते मी. वैयक्तिक मत असं आहे की का बोलावं. ठीक आहे, आता दादाला समजा त्या सुपरवायझरनी बोलले ना, तरी काय बोलायचंच नाही, राहू दे ना, तरी कळवावं संघटनेला. मग आम्ही पण त्याला जाब विचारतो, ठीक आहे तू त्याने काय बोलले ते सांग, त्याच्याकडे पुरावा तर पाहिजे ना, नसला तर तोच फसणार आहे. आता एक व्हिडिओ दाखवली वर, दोघं पण भांडत होते. साहेब डायरेक्ट बोलले ना, आता कुणाच ऐकू उत्तराला प्रत्युत्तर दिलंच पाहिजे असं नाही आहे. काही गोष्टी आहेत ना, त्या गप्परांवरून करता येते. ठीक आहे, चला सर्वांना जिंदाबाद. आणि सर्वांनी एकत्र राहा आणि जसं सांगितले तसं सभासद वाढवा. श्रमजीवी संघटना जिंदाबाद, श्रमजीवी संघटना जिंदाबाद. लोग भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लोग भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जिंदाबाद. संघटना जिंदाबाद. उपोषण केलं होतं, त्या उपोषणानिमित्तानं आपल्याला सर्व काही मार्गदर्शन दिलेलं आहे. जी काय माहिती दिलेली आहे उपायुक्तांची झालेली मीटिंग संदर्भात, आणि याच्यावर परवाच्या दिवशी पुन्हा त्यांनी बोलवलेले आहे, ते आपल्याला इतिवृत्त झालेलं आहे, इतिवृत्त देणार. त्यानंतर जे काय आज आपला दिवस इथे आहे, तो दिवस भरण्याची किंवा न भरण्याची हमी हे ठेकेदारांनी सांगितलेलं आहे, ते तुम्हाला कळवण्यात येईल. शिवाय आता मी जे काय सर्व काही विषय झाले, आपल्या मागण्या होत्या, त्या मागण्या कशा पद्धतीने पूर्ण किती दिवसात होतील याची संपूर्ण माहिती पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. विशेष म्हणजे आज जमलेल्या इथे पदाधिकाऱ्यांचे खूप खूप मनापासून आभार. श्रमजीवी कामगार संघटनेचे राज्याचे सरचिटणीस आपल्या उज्ज्वलताई निप्पे यांचे देखील मी पुन्हा एकदा शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. त्यानंतर ठाणे जिल्हा सरचिटणीस आपले राजेश भाऊ चेन्नई कायमस्वरूपी आपल्या सर्व साथीने असतात, त्यांचे देखील मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. राजेश भाऊंना थोडा यायला उशीर झाला. ॲक्च्युली सर्व संपूर्ण नियोजन आजच्या जे आंदोलनाचे ते नियोजनचे आणि मार्गदर्शन देत होते, परंतु दुसरीकडे आंदोलनासाठी गेले होते ते. तिकडचं आंदोलन होऊन इकडे यायला त्यांना उशीर झाला. तरी ठीक आहे, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते उपस्थित झाले, त्यांचे पुन्हा एकदा मनस्वी आभार व्यक्त करतो. त्यानंतर राज्याचे सरचिटणीस मंगेश भाऊ पाटील यांचे देखील शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. त्यानंतर आत्ताच आपल्याला मार्गदर्शन करून लाभलेले आणि मीरा भाईंदरच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांचे देखील मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. त्यानंतर भिवंडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष महेंद्र भाऊ निरगुडा हे आपल्याला प्रत्येक वेळी आपलं आंदोलन असू दे किंवा महानगरपालिकेमध्ये मीटिंग असू देत, काही पत्रव्यवहार करायचे असू देत, तरी आपल्या पाठीशी सतत असतात. त्यांचे देखील मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. त्यानंतर भिवंडी शहर उपाध्यक्ष गुलाबताई मस्कर यांचे देखील मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. त्यानंतर भिवंडी कामगार सचिव जितेंद्र भाऊ सुतार यांचे देखील शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. कोणगाव कमिटी उपाध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांचे देखील मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. कल्याण तालुका सक्रिय कार्यकर्ते म्हणून रंजनाताई भामरे यांचे देखील मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. तसेच ठाणा जिल्हा शहापूरचे उपाध्यक्ष ईश्वर भाऊ बनसोडे यांचे देखील मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. त्यानंतर महिला तालुका सचिव कल्याण अनिताताई वायडे यांचे देखील मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. कुणी तरी मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार करून आजचं जे आपलं आंदोलन आहे आपण मागे घेतलं असे जाहीर करतो. धन्यवाद.
काही आमचं आंदोलन सक्सेस झाला. आता आम्ही निघालो, भरपूर वेळ झाला, उन्हामुळे थांबलेली. सर्व सभासदांचे मनापासून आभार किती आले. चला बाय मित्रांनो.